नादात ठाण्यातील प्रकल्प रखडले, राजन विचारे यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. नवीन ठाणे स्टेशनसाठीच पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपसेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेने नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला. सोमवारीसाठीच पूर्व प्रकल्पाची गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली. 4.50 मीटरच्या 5 गर्डर असून हे गर्डर टाकण्यात आले आहेत. त्यावर स्टील कॉन्क्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या प्रकल्पाला सन 2018 साली मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला गेला. 261 कोटी व रेल्वे पुलासाठी 39 कोटी अशी एकूण 298 कोटीला मान्यता मिळाली. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले. या मार्गावर 59 पिलर उभे करण्यात आले, परंतु गेल्या वर्षभरापासून ब्लॉक घेण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा नसल्याने गर्डर टाकण्यास विलंब लागला. सध्याचे खासदार संसदेत फोटो काढण्यात व्यस्त आहेत. बहुतेक त्यांनी विकास कामांकडेही लक्ष देण्यास वेळ नसावा असा आरोप शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला.